राम राम मंडळी, कसे आहात सगळे। शिवजयंतीचा व्लॉग आलेला आहे। नक्की पूर्ण व्हिडिओ बघा की दुबईमध्ये शिवजयंती कशी सेलिब्रेट केली। मंचावर यायचं आहे।
अशी आम्ही सगळ्यांनी मजा केली. म्हणजे यावेळी खूप जास्त मजा आली. तुम्हाला कसा वाटला व्लॉग ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे बरेचसे असे आहेत जे लोक खूप लांबून लांबून, जेवढे पण 7 एमिरेट्सचे तिथून आलेले, कोणी अजमानवरून आलेलं, कोणी फुजेरावरून आलेलं. फक्त दुबईमधली लोकं नव्हती, जवळजवळ 2-3 हजार लोकं आलेली. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. तुम्हाला कसा वाटला व्लॉग ते नक्की मला कमेंट करून सांगा. कारण बरेच लोक मला बोलत होते, अरे शिवजयंतीचा काही व्लॉग नाही आला. कारण शिवजयंतीचं इकडे कसं असतं, हॉल जसं आम्हाला मिळणार त्यानुसार शिवजयंतीची डेट फिक्स होते. मग यावेळी 25 तारखेला आम्हाला हॉल मिळाला आणि मग त्यानुसार आम्ही शिवजयंती सेलिब्रेशन केलं. आणि अशा प्रकारे मग सगळेजण भेटले, सगळ्यांबरोबर खूप मस्त एन्जॉय केलं. बरेचसे असे डान्स प्रोग्राम असतात इकडे आणि संडेलाच होते. बरीच लोक मला विचारतात की शिवजयंती तुमच्या इकडे कशी सेलिब्रेट करतात, शिवजयंती दरवर्षी होते का? तर हो, दरवर्षी शिवजयंती इकडे होते. तुम्ही माझा व्हिडिओ हा कुठून बघताय मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही कळेल की 10 मिनिटामध्ये कव्हर केलं आहे. आणि हा रात्रीचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही जेवायला बाहेर आलो सगळे. जवळची दुबईमधली शिवजयंती कोणत्या कोणत्या भागातून, महाराष्ट्रातून माझ्या व्हिडिओद्वारे लोकांनी बघितली आहे. तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की इकडचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं. कारण बरेचसे असे सांस्कृतिक प्रोग्राम इकडे होतच राहतात. आणि आता आमचा प्रोग्राम संपल्या, जवळजवळ 4 तासाचा प्रोग्राम. सगळे फ्रेंड्स आम्ही बाहेर आलो जेवायला. म्हटलं आता फटाफट जेवून रात्रीचं निघायचं. तरी आम्हाला घरी पोचायला 12 वाजलेच. पण सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. कारण बरेच लोक मला विचारत असतात की तुमच्या इकडे मराठी सण, मराठी फेस्टिवल्स, आपल्या सगळ्या गोष्टी होतात की नाही. तर बघितलं असेल तुम्ही, ढोल ताशा पथकपासून लेझिमपासून सगळ्या गोष्टी होतात. आणि इकडे सगळेजण एकत्र येऊन सगळं खूप छान सेलिब्रेट करतात. सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांना. आणि असेच हॅपी राहा, खुश राहा. खरंच.